मुद्दे सांगितले सरकारला आता या प्रेस कॉन्फरन्सद्वारे, तर त्यांनी इथं प्रत्यक्ष येऊन तुमच्याशी चर्चा करावं, टाइम बॉन्ड घ्यावं आणि मग त्यानंतर तुम्ही या उपोषणासंदर्भातला निर्णय घेणार का? या प्रत्यक्षच बोललो ना मी सुद्धा. प्रत्यक्ष चर्चा केल्यावरच होईल ना. असं लांबून गोळ्या आणून होत असतं का? एवढा मोठा विषय मराठ्याच्या आयुष्याचा आहे, भविष्याचा प्रश्न इतका मोठा, तिकडे कुठं लांबून गोळ्या आणून होतं का? प्रत्यक्ष चर्चा करून होईल ना. माझं म्हणणं आहे बाबा, प्रत्यक्ष चर्चा करून तुम्ही हे विषय गोडी गुलाबीनं हाताळा. उगा तयाऱ्या नका करू. इकडून जाळं रचून ठेवीन, तिकडं जाळं रचून ठेवीन, षडयंत्र रचून ठेवीन, याला घेऊन इकडे हिंडन, मुंबईला हिंडन, दिल्लीला हिंडन, विमानाने हिंडन. षडयंत्र न करू, तुम्हाला लय मागात पडत. मी बार सांगतो, तुम्हाला लय मागात पडत. एक शेवटचा प्रश्न, आज जे मुद्दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहेत त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे का? हे बघा, मी असं स्वभावाचा माणूस आहे. मला आणि माझ्या समाजाला आम्हाला पाहिजे आरक्षण, म्हणून ते कुणीही द्या. आमचं असं धोरण आहे. आमचा शिंदे साहेबांवरती आजही विश्वास आहे, सरकारवरती आजही विश्वास आहे. आम्ही मागंही सांगितलं, देवेंद्र फडणवीस काही शत्रू नाही आहेत आमचे. मागंही सांगितलं की आज थोडं सांगायला मी 10 महिन्यापासून सांगतो, पण ते काड्या करतात. मग त्यामुळे आपल्याला नाही जमत. जातीच्या माया आणि आरक्षणाच्या विरोधात बोललो मी खपून घेत नाही आणि ऐकूनही घेत नाही कोणाचं. त्यांनी हे सगळं बंद करावं. ते काय शत्रू आहे का आमचे? मागं आरक्षण दिलं तर याच मराठ्यांनी सगळं मदत केली त्यांना सगळ्यांना. आमचा सगळ्यावरच विश्वास आहे. आम्हाला आरक्षण द्या. आम्ही काय सांगितलं पहिल्यापासून, कुणीही द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठी त्याला डोक्यावर घेऊन नसतं. आमचं हे म्हणणं आहे. नाटकं मी ऐकून घेणार नाही आणि मराठ्यावर होणारा अन्याय मी सहन करून घेऊ शकत नाही. धन्यवाद. तर आमच्या मागणीने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, पण सरकार सध्या षडयंत्र रचतंय.